आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा पार पडणार आहे। याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील तिकडे दाखल झालेले आहेत। अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊया थेट स्वरदाकडे। रामकृष्ण हरी माऊली, मी स्वरदा वाघुले तुमचं सगळ्यांचं स्वागत। होऊन तुझ्या नामात दंग, डोळ्यात तुला साठवून आठवत तो सावळा रंग। हृदयात तुला पाहून लावतो तुझ्या नावाचा सूर, तुझ्याच नामाच्या घरात राहून करील घरातच उभे पंढरपूर। आजच्या आषाढी एकादशीला लाडक्या विठ्ठलाला भेटता आलं नाही तरी वारी करता आली नाही तरी प्रत्येक माऊलीच्या मनी हा विठ्ठल बसलेला आहे आणि याच विठ्ठलाला स्मरून आजच्या दिवसाची सुरुवात करूयात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत। ते आता विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश करतायत। त्याचं थेट प्रसारण सालाबाद प्रमाणे पाहत आहात। ही थेट दृश्य आपण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातली पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडणार आहे। अगदी काही वेळातच या शासकीय महापूजेला सुरुवात होईल। सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय। आता काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मीताई ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। आता शासकीय पूजेला थोड्याच वेळात सुरुवात होईल। खरोखर समस्त वारकऱ्यांसाठी आजचा सोनियाचा दिनू असंच म्हणावं लागेल आणि या दिवसाची प्रतीक्षा प्रत्येक वारकरी दरवर्षी करत असतो। मात्र यंदा थोडंसं करोना संकटाने आपल्याला थोडंसं वेसण घातलेली आहे। उत्साहाला थोडंसं वेसण घालत संयम शिस्तीत अशा प्रकारे हा सुख सोहळा साजरा केला जातोय। चंद्रभागा तीरी जी आहे नीरव शांतता दिसतेय। वैष्णवांची मांदियाळी भरणाऱ्या पंढरीमध्ये यंदा वैष्णवांचे जथ्थे नाहीयेत, पण ठीक आहे ना, घरोघरी बसून भाव तिथे देव अशी धारणा मनात ठेवूनच नामसंकीर्तनातूनच प्रत्येक वारकरी आणि प्रत्येक भक्त घरोघरी या विठू माऊलीच्या भक्तीमध्ये लीन झालेला असणार आम्हाला विश्वास आहे। आणि सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक वारकरी प्रत्येक भक्त आज आषाढी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत विठ्ठल मंदिरात दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच या शासकीय महापूजेची सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान हा विणेकरी केशवराव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई यांना मिळालेला आहे। सांस्कृतिक ऐश्वर्य जणू मात्र मागच्या वर्षी देखील आणि यंदा देखील करोनाचं संकट असल्यामुळे थोडीशी नियमावली घालण्यात आली आणि त्या नियमावलीचं शिस्तबद्धता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काही नियमावली देखील दिली गेलेली आहे आणि त्या नियमावलीचं पालन इथं केलं जातंय। सामाजिक अंतर इथं राखलं जातंय। यासोबतच तिथल्या सगळ्यांची कोरोना चाचणी देखील केली गेलेली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय। मंत्रोच्चार पठण सुरू झालेलं आहे। मंत्रोच्चाराचं पठण देखील इथं सुरू झालेलं आहे। आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा दोन भक्कम तीरांमधून वाहणारा अखंड प्रवाह म्हणजेच पंढरपूरची आषाढी वारी आणि समस्त वारकरी संप्रदाय म्हणा, समस्त भक्तगण वारकरी म्हणा, त्यांच्यासाठी हा सुख सोहळा म्हणजे एक आनंद सोहळाच म्हणावा लागेल। शासकीय महापूजेला आता सुरुवात झालेली आहे। या शासकीय महापूजेला आता सुरुवात झालेली आहे। शासकीय पूजा शास्त्रशुद्ध पद्धतीनं दरवर्षी ही पूजा इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते। मंदिरातली ही थेट दृश्य आपण सध्या एबीपी माझावरती पाहताय। आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी दरवर्षी या वारीची आतुरतेनं वाट पाहत असतात। विठुरायाच्या नामघोषामध्ये तल्लीन होऊन दिवस रात्र ऊन पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचं अंतर भक्तिभावानं पार करतात। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः। आपण पाहताय शासकीय महापूजेला सुरुवात झालेली आहे। भूमी, शंख, कलश अशा आवरण पूजेला सुरुवात झाली। साहित्य पूजेनंतर महापूजा होत असते।
जनार्दनाय नमः उपेंद्राय आपण पाहतो या शासकीय महापूजेला सुरुवात झालेली आणि आहे. पूजा करण्याचं भाग्य लाभणं देखील खूपच त्याला महत्व असतं. इवन पूजेचं दर्शन घडलं तरी देखील जन्मोजन्मीचं पुण्य आपल्याला लाभलंय अशीच भावना वारकऱ्यांच्या मनामध्ये असते. आणि हे दर्शन सह्याद्री वाहिनी अनेक खरं तर ही वर्ष पूजा पाहणं देखील मोठ्या भाग्याचं मानलं जातं आणि तीच महापूजा सध्या आता विठ्ठल मंदिरामध्ये पार पडतेय. आपल्याला घर बसल्या सह्याद्री वाहिनीच घडवून आणत आहे. आणि मागच्या 2 वर्षांपासून म्हणजे मागचं वर्ष 2020 आणि आता 2021 हे तर खरोखरच संकटाचंच वर्ष म्हणावं लागतील ही दोन्ही वर्ष. आणि या दोन्ही वर्षी तर प्रत्येक वारकरी घर बसल्या सह्याद्रीच्या वाहिनीतूनच आषाढी एकादशी खरं तर मागच्या वर्षी आणि या वर्षी म्हणजे 2020 आणि 21 साली ही वारी होऊ शकलेली नाही. तमाम वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन होऊ शकलेलं नाहीये. मात्र एबीपी माझावरती तुम्ही हा प्रत्येक क्षण अगदी घर बसल्या अनुभवू शकणार आहात. 2020 साल आणि हे साल वारी चुकली असं एक शल्य प्रत्येकाच्या मनात होतं. मात्र हरकत नाही. खरं तर वारी चुकल्याचं शल्य प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे. मात्र हा विठुराया, आज लागताय हा विठ्ठल आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये वसलेला आहे. थेट प्रसारण आपण आता पाहताय श्री विठ्ठलाच्या गर्भगृहातनं. गोत्रोत्पन्नम कुलोत्पन्नम नाम शर्मणे यजमानस्य सकल असं म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलं म्हणून या विठ्ठले कृपा केली. खरोखरच जन्मोजन्मीच पुण्य असतं म्हणूनच अशा प्रकारे दर्शन घडत असतं. खरं तर दरवर्षी पंढरी नगरीमध्ये आपल्याला भावभक्तीचा उत्कट सोहळा याची देही याची डोळा अनुभवता येतो. मात्र गेली 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे, कोरोनाच्या महामारीमुळे या विठ्ठलाला आपल्या लाडक्या लेकरांना भेटता आलं नाहीये. या उत्साहाला थोडीशी वेसण घालावी लागते. इलाज नाही. परंपरा ज्ञानबा तुकारामाचा जयघोष, फुगड्या, आवाज, भजनानं सारा आसमंत खरं तर दुमदुमून जातो. मात्र गेले 2 वर्ष काहीसं वेगळं चित्र सध्या आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतं. वारकरी जनानाम सकल तुका मनोकामना म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीना. कदाचित कोरोना ह्या महामार्याः पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो. सर्वेषां उत्तम खरं तर हा पांडुरंग, हा विठ्ठल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेला आहे आणि त्यामुळेच गदिमांच्या ओळी इथं आठवतात, ज्ञानोबाचा तुकोबाचा तोच माझा वंश आहे, ज्ञानोबाचा तुकोबाचा तोच माझा वंश आहे आणि माझ्याही रक्तात थोडासा ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे देव हा प्रत्येकाच्या मनामध्ये वसलेला आहे आणि त्याचंच नामस्मरण करून आजच्या दिवसाची ही सुरुवात आपण करतोय. या पूजेचा मान मिळत असतो. दरवर्षी खरं म्हणजे असा एक प्रघात आहे की दर्शनाची जी रांग असते त्या दर्शनाच्या रांगेमध्ये जो पहिला वारकरी असतो त्याला आणि त्याच्या पत्नीला या पूजेचा मान मिळत असतो. मात्र यंदा आणि मागच्या वर्षी तुम्हाला माहितीये कोरोनाचं संकट होतं म्हणून भक्तांसाठी देऊळ बंद आहे. मग काय करायचं? मग यंदा मुख्यमंत्री विणेकरी उद्धव असतात ठाकरे त्यांच्या यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा सध्या पार पडते. आणि यंदाचं मुख्यमंत्र्यांसोबतच महापूजेचा मान विणेकरी केशवराव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई यांना मिळालाय. या 2 वारकऱ्यांना नमस्करोमि खरोखरच जन्मोजन्मीचं पुण्य लाभलंय आणि यावर्षी पूजेचा मान मिळालेला आहे. 71 वर्ष केशवराव कुलते हे विदर्भातल्या वर्ध्यामधले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा वाजवून पहारा देत त्याचं आहेत. थेट प्रसारण आता आपण पाहताय. मागील वर्षीपासून कोरोनामुळे वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी होत असल्यामुळे महापूजेत सहभागी होण्याचा मान विणेकऱ्यांना देण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला होता. लौकिक अर्थाचं सौंदर्य खरं म्हणजे पांडुरंगाच्या ठाई नाही. मात्र त्याचं केवळ दर्शन जरी घडलं तरी आपल्याला नवी ऊर्जा, नवी चेतना मिळत असते आणि ही चेतना वर्षभर प्रत्येकाला पुरत असते. आणि त्याच ओढीनं आषाढी एकादशीला प्रत्येक जण पंढरीत दाखल होत असतो. मात्र तुम्हाला माहितीये यंदा पंढरी सुनी सुनी आहे कारण करोनाचं संकट आहे. काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्यानुसार केवळ 400 वारकरी म्हणजे ज्या 10 पालख्या असतात पालखीमध्ये 40 वारकरी अशा प्रकारे 400 वारकऱ्यांना पंढरपुरीमध्ये प्रवेश करण्याचा जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे दरवर्षी 10 लाखांच्या आसपास वैष्णवांची मांदियाळी इथे भरत असते. मात्र मागच्या वर्षी आणि यंदा हा वैष्णवांचा जथ्था जो आहे
तो येऊ शकलेला नाहीये. पण हीच विठू माऊली आपल्याला स्वयंशिस्त शिकवत असते, हीच विठू माऊली आपल्याला संयम देखील शिकवत असते आणि वारकरी तो संयम राखतच गेली 2 वर्ष म्हणजे 2020 आणि यंदा वागत आलेले आहेत. मनी इच्छा तर खूप आहे, मन आसूसलेलं आहे विठू माऊलीच्या दर्शनासाठी. मात्र कुठेतरी मनाला आवर घालण्याची देखील शक्ती प्रत्येकाच्या ठायी आहे. थेट प्रसारण आता आपण श्री विठ्ठलाचं आषाढी एकादशीच्या दिवशी आपण घेत आहोत. खरोखरच अंगावरती रोमांच उभे राहतात अशी ही पंढरपूरची पांडुरंगाची ही मूर्ती बालुकामय अशी मूर्ती आहे. जन्मोजन्मीचं पुण्य आपल्याला मिळाल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येते. मंत्रोपचार तसंच षोडशोपचारे पूजा आता सुरू आहे. फुलांनी सजवलेलं आहे गर्भगृह. आणि ही पांडुरंगाची मूर्ती, तिचं वर्णन तर संत महात्म्य देखील जे आहेत ते करताना थकलेले आहेत. संतांचे शब्द जे देखील आहेत ते त्यांना थिटे पडताना दिसतात, कारण इतक्या सुंदर मूर्तीचं वर्णन ते करूच शकत नाहीत. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. खरोखर विठ्ठलाचं दर्शन आपण घर बसल्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून घेतोय. मुळातच एक तेजोमय अशी ही मूर्ती आणि त्याच्यावरती ही ल्यायलेली जी वस्त्र आहेत त्यांनी त्याचं तेज अधिकच झळाळून निघालंय. वस्त्रालंकार आहेतच, या मूर्तीला सजवलं जात आहे कारण आजचा सोनियाचा दिनू आहे. 28 युग हा पांडुरंग आपल्या भक्तांसाठी एका विटेवर उभा आहे आणि तो नेहमी या वारकऱ्यांना सांगत असतो की माझा विसर न घडावा. आणि खरोखरच वारकरी विसरूच शकत नाहीत. त्यांनी जो घालून दिलेला मार्ग आहे त्याच मार्गाने मार्गक्रमण करतायत. एक शक्ती, एक संयम प्रत्येकाच्या ठायी दिसून येतो. माणसात देव शोधणारा असा हा वारकरी संप्रदाय. श्री क्षेत्र पंढरपुरातलं हे विठ्ठल मंदिर आणि विठ्ठलाचं गर्भगृह, त्यातून शासकीय पूजेला सुरुवात झालेली आहे. मगाशी मी जसं म्हटलं की संत साहित्यातनं देखील विठ्ठलाचं वर्णन घडलेलं आहे. अनेक संतांना काय लिहू आणि काय नको असं होऊन गेलेलं आहे. अनाथांचा नाथ कुणाला वाटत असतो तर कुणाला भक्तांचा प्राण दिसत असतो. साधकांचा मायबाप असतोच, योग्यांचे निजधनही असतो. दिनांचा दयाळू असतो, कृपेचा सागर असतो. काय लिहू आणि काय नको असं होऊन गेलेलं असतं संतांना. आणि संतांनी घालून दिलेल्याच मार्गावरती वारकरी संप्रदाय म्हणा किंवा वारकरी जो आहे शतकानुशतक मार्गक्रमण करतोय. फुलांनी सुंदर असं हे गर्भगृह सजवलेलं आहे. आता पंचामृत स्नानाला सुरुवात झालेली आहे. मलापकर्ष स्नान म्हणजे अंगावरील जो मल असतो तो काढण्यासाठी अशा प्रकारे हे स्नान असतं. मग पंचामृताने त्याची पूजा केली जाते. अशी साधू संत पूजा आषाढी एकादशीच्या निमित्तानं सध्या गर्भगृहात होते आणि ते प्रसारण आपण पाहताय. दुग्धाभिषेक सुरू झालेला आहे.
समचरण साजिले विटेवरी विठ्ठल रूप महाभिमानी विठ्ठल रूप महाभिमानी विठ्ठल रूप महाभिमानी समचरण साजिले विटेवरी समचरण साजिले विटेवरी शर्करांचं समर्पयामि शिवले स्वरूप शिवले स्वरूप शिवले स्वरूप गंधम समर्पयामि उत्तरे निर्माल्यं मोगरा फुलराय मोगरा फुलराय बापर कुमा देवी वरू चले अर्पिलाय बापर कुमा देवी वरू चले अर्पिलाय मोगरा फुलराय मोगरा फुलराय मोगरा फुलराय मोगरा मोगरा फुलराय मोगरा आपण आता बघताय दुग्धाभिषेक झाला, पंचामृत स्नानाला सुरुवात झालेली आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, नवर्णवे तेथीची शोभा. ज्ञानोबा माऊली यांना देखील या पांडुरंगाच्या मूर्तीचं किंवा पांडुरंगाचं वर्णन कसं करावं यासाठी शब्द भेटत नाहीयेत. खरोखर किती अचंबित करणारी ही गोष्ट आहे. मलापकर्ष स्नान म्हणजे शुद्धोदक स्नान झालेलं आहे. आता पंचामृत स्नानाला सुरुवात झालेली आहे. दूध, मध, साखर, दही यांनी स्नान घातलं जात आहे आणि मुळातच तेजोमय अशी जी मूर्ती आहे त्याचं तेज अधिकच झळाळून निघतं. मनुष्य रूपातील विठ्ठल हा लोकदैवत झाला आणि या लोकदैवताचं दर्शन घडण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी वारकरी जे आहेत, लाखो वारकरी आसुसलेले असतात. यंदा मात्र घरबसल्या भाव तेथे देव ही मनी धारणा ठेवूनच प्रत्येक घरी जे आहेत वारकरी बसलेले आहेत आणि सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून हे दर्शन घडतंय आपल्याला. खरोखरच यातच आपल्याला आनंद मानावा असंच हा क्षण आहे आणि मानायला हवा. आणि ही शक्ती, हा संयम देखील वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवत असतो. खरं म्हणजे मनाई आस तर आहेच की पायी वारी करावी, पंढरीत दाखल व्हावं आणि अगदी कळसाचं का होईना दर्शन घ्यावं. मात्र करोनाचं संकट आहे, आपल्याला विसरून चालणार नाही हे देखील त्यानं उमगलंय. आणि म्हणूनच नामसंकीर्तनामध्ये स्वतःला रममाण करत विठू माऊलीची पूजा आणि धारणा करतायत. चंदनाचा लेप लावला जातो. आपण पाहिलं या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिलं तर त्याचा जो मुकुट आहे
तो पिंडीच्या आकाराचा आहे आणि वालुकामय अशी ही मूर्ती आहे. चंदनाचा लेप लावला जातोय. हा 28 युग हा विटेवर उभा आहे. खरोखरच वीट हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक असं म्हटलं जातं आणि पृथ्वी तत्वापासूनच संसाराचा आरंभ होतो. अशा प्रकारे संसार आणि अध्यात्म याची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये उत्तम प्रकारे घातली गेल्याचं दिसतं. पांडुरंग, खरोखरच हा रंग जो आहे याबद्दल देखील खूप छान अशी एक मनामध्ये धारणा प्रत्येकाच्या आहे की हा काळा जरी रंग असला तरी दिव्येंद्रियामुळे तो पांढरा भासत असतो. पांडुरंग असं त्याला म्हटलं जातं. चंदनाचा लेप लावल्यानंतर शुद्धोदक स्नानाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एका पाठोपाठ एक पंचामृत स्नान घातलं जाईल. आपण पाहताय फुलांची शोभा नयनरम्य अशीच आहे आणि त्यामध्ये हे साजिर गोजिर असं पांडुरंगाचं ध्यान. सुंदर ते ध्यान खरोखरच एक परमानंद असा आपल्याला लाभत असतो अशा प्रकारे दर्शन घडलं तर. आणि यंदा करोनाच्या संकटामुळे कोणीच पायी वारी करू शकलेलं नाहीये. त्यांच्यासाठी हा सुख सोहळा सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रसारित केला जातोय. म्हणजे आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घडलं नाही हे शल्य कोणाच्या मनात असण्याची गरज नाही, कारण आपल्याला हे थेट दर्शन आता लाभत आहे. चारही वेद ज्या परमात्म्याचं वर्णन करून थकलेले आहेत, 18 पुराणही न थांबता श्रीहरी वर्णनाच्या मागे धावता धावता स्थिरावली आहेत. 6 शास्त्रही श्रीहरीचं वर्णन करत लाजून शांत बसले. अशा श्रीहरी परमात्म्याचं सगुण रूप पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपानं पंढरपुरामध्ये विराजमान झालं. आणि हा लोकदैवताचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले असतात. अगदी म्हणजे 2019 सालापर्यंत शतकानुशतक जी वारीची परंपरा चालत आलेली आहे ती अखंडितपणे सुरू आहे. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता पायी वारी करत वारकरी पंढरपुरात दाखल होतात. मात्र 2020 आणि 2021 या 2 वर्षांमध्ये पायी वारी करता आलेली नाहीये, कारण करोनाचं महासंकट आहे. आणि या विठू माऊलीला साकडं घालण्याची ही इच्छा आहेच, कारण हा जो करोनारूपी राक्षस आहे त्याच्यापासून आम्हाला मुक्ती दे बाबा, हे साकडं प्रत्येक जण घालताय. घर बसल्या का होईना मनोमन प्रत्येक जण या विठू माऊलीची पूजा आज करताय. आषाढी एकादशी खरोखर समस्त वारकरी संप्रदायासाठी अजी सोनियाचा दिनो असंच असतो. हा सुख सोहळा, आनंद सोहळा, याची देही याची डोळा आपण सह्याद्री वाहिनीच्या रूपाने माध्यमातून पाहताय. खरं म्हणजे उराउरी भेट घेण्यासाठी हा पांडुरंग जो आहे तो खूप त्याची ख्याती आहे, कीर्ती आहे. कुठलाही देव अशा प्रकारे उराउरी भेटत नसतो आपल्या भक्तांना. मात्र हा एक देव जो आहे 28 युग केवळ भक्तांसाठीच एका विटेवर उभा आहे. यंदा उराउरी भेट नाहीये, याची देही याची डोळा दर्शन नाहीये, मात्र थेट प्रसारणाच्या माध्यमातून आपण आता ह्या गर्भगृहातनं हे दर्शन घेतोय. हेही नसे थोडं. पांडुरंग हा खरंच अतिशय लेककुरवाळा असा देव आहे. हाती शस्त्रास्त्र नाही, युद्धाचा आवेश नाही, डोळ्यात ओतप्रोत प्रेम आणि निखळ निरागस माया. अशा या रूपासाठी आपण देहभान विसरलो नाही तरच नवल. पुढची कार्तिकी जी आहे त्या वारीला आपण नक्की पायी वारी करत पंढरपुरात दाखल हो, हा विश्वास यंदाही प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे. पायी वारी करत अनेक वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या वारीमध्ये अनेक आचार विचारांचे लोक एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्र भक्तीनं वातावरण भारून जातं. संतांच्या शिकवणीचा वारसा जपणारी वारी असते.
भेदाभेद विसरतो, अमंगळ विसरतात आणि सर्वजण माऊलीमय होऊन जातात. जाती, धर्म, भाषा, प्रांत, लिंग या भेदांपलीकडे जात माणसातल्या माणूसपणाची जाणीव वारी करून देते. खरं तर संपूर्ण समाजाला साधणारी वारी असते. सर्वसामान्य भक्तांना सहज सुलभ भक्ती मार्ग दाखवणारी वारी असते. यंदा झाली नाही पायी वारी, देवा जाऊ दे ही महामारी. एवढीच प्रार्थना, एवढीच विनंती या विठ्ठलाच्या चरणी आजच्या या दिवशी आपण करूयात. ब्रह्मसनातन विठ्ठल हा ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजना ब्रह्मसनातन. खरं तर विठुरायाचं नेत्रदीपक दर्शनासाठी भक्त आतुर झालेले असतात. अनेक दिवस पायी वारी करून या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी चालत येतात या पंढरी नगरीमध्ये. मात्र कोरोनाच्या या संकटामुळे गेली 2 वर्ष वारकरी या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, एका विटेवरती हे लोकदैवत जे आहे ते भक्तांसाठी त्यांची वाट पाहत उभा आहे. या विटेची देखील एक खूप छान कथा आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी द्वारकाधीश जेव्हा आले होते तेव्हा पुंडलिक जो होता माता पिताच्या सेवेमध्ये मग्न होता, लीन होता. तेव्हा त्यांनी एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवरती पांडुरंग जे आहे गेली 28 युग स्थित झालेले आहेत, उभे राहिलेले आहेत. शरीरावर जे वेगवेगळे चिन्ह आहेत त्याचा गोष्टी सांगत आहोत. बहुजन समाजाला धार्मिक म्हणा किंवा सामाजिक तत्वज्ञान समजावून देण्यासाठी मराठीची सेवा ज्ञानदेवांनी केली आणि त्यासाठी पंढरी जे आहे हे विद्यापीठ निवडलं आणि नामदेवासारखा कीर्तनकार हाताशी घेतला आणि याच संतांनी सर्वांनी इकडे लक्ष द्या. गुरुजी इतक्या सुंदर शब्दामध्ये या पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. ही पुंडलिकाने दिलेली भेट आहे. विठेवर देव उभे आहे. मुक्तिकेशी नावाची एक दासी होती. तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता. जेव्हा ती देवाच्या दर्शन झाली तेव्हा देवाने तिच्यापेक्षा नाजूकून घेतले. जेव्हा तिने आपले हात देवाच्या पायावर टेकवले तेव्हा ही गोठून जात आहे. एक कृष्णावतारात गोकुळात गुरे राखाची काठी आहे. हा पितांबरला सोगा आहे. हा वासुदेवाचा करदोड आहे. डाव्या हातामध्ये शंख आहे. उजव्या हातात कमळ पुष्प आहे. हे ब्रह्मदेवाचा जन्म घेतलेली जागा आहे. हे अर्धांगिनी रुपीला बसलेले स्थान आहे. हे मृदुलांचल आहे. हा कौस्तुभमणी हे मकराकार कुंडल आहे आणि शिवाकार मस्तक आहे. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. मोबाईल विठ्ठलाच्या नामाचं संकीर्तन केलं की सर्व पापांचा नाश होतो. तो भक्तीचा सोपान संतांनी दाखवला आणि मुळात देव जो होता त्याबद्दलचा धाक जो होता तो कमी करून जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक संतांनी केला. आणि खरोखरच पांडुरंग आणि संत यांचं नातं देखील बघायला गेलं तर खूप अनोखं आहे. म्हणजे चक्क देव आणि संत यामध्ये भांडणही झाल्याचं दिसून येतं. नामदेव महाराज, जनाबाई किंवा पराकोटीच्या जिव्हाळ्यासोबत कधी कधी अनुराग येतो म्हणतात ना, तसंच काहीसं पांडुरंग आणि संतांमध्ये घडल्याचंही आपल्याला ऐकिवात आहे. आणि हे जे अनोखं नातं आहे त्यामुळेच देवाबद्दलचा दरारा कमी होऊन देव आपल्यातलाच आहे, सखा आहे, सोबती आहे, सदैव मदतीला धावून येणारा आहे, अशी मनोमन भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि आत्ताचं जे संकट आहे खरोखरच महासंकट आहे. या संकटातही
आपला देव, हे लोकदैवत जे आहे, पांडुरंग जो आहे, आपल्या मदतीला नक्की धावून येईल हा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. सुंदर अशा वस्त्रांनी आता त्याला सजवलं जात आहे. मगाशी मी जसं म्हटलं की केशव शिवदास कोलते आणि इंदुबाई केशव कोलते हे जे दाम्पत्य आहे त्यांना देखील या शासकीय महापूजेचा मान यंदा मिळालेला आहे. हा मान मिळावा म्हणून वारकरी जे आहेत अक्षरशः आसुसलेले असतात. पिढ्यानपिढ्या आधी करत असतात, मात्र हा कोणाला तरी एकालाच हा मान मिळत असतो. यंदा तो मान कोलते दाम्पत्याला मिळालाय. वर्धा जिल्ह्यातलं हे कोलते दाम्पत्य गेली 20 वर्ष विणेकरी म्हणून शिव कोलते जे आहेत हे या पंढरपूर मधलं जे मंदिर आहे तिथे पहारा देत आहेत. आणि यंदा भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद असल्यामुळे मग मानाचा जो आहे दाम्पत्य जे आहे त्याची निवड कशी करायची, तर मग विणेकऱ्यांमधनं या दाम्पत्याची जी आहे ती निवड करण्यात आली. आणि हे कोलते दाम्पत्य आपण पाहताय सपत्नीक या शासकीय महापूजेमध्ये सामील झालंय. विठो देखियला डोळा बाई ओ, विठो देखियला डोळा बाई ओ, वेधले ओ मन तयाची गोरी, वेधले ओ मन तयाची गोरी. क्षणभर नविसंबे विठ्ठल रुक्मिणी, क्षणभर नविसंबे विठ्ठल रुक्मिणी, वेधले ओ मन तयाची गोरी. वस्त्र परिधान करण्याचं देखील एक शास्त्र आहे. खरोखर जशी साग्र संगीत पूजा केली जाते तशाच प्रकारे वस्त्र परिधान केले जातात. मग ती पांडुरंगाच्या मूर्तीला असू दे किंवा रुक्मिणी मातेच्या मूर्तीला असू दे, ती एक कला म्हणा किंवा एक शास्त्र आहे आणि ते देखील परंपरेनुसारच चालत आलेलं आहे. कुठल्याच परंपरेमध्ये इथे खंड पाडला जात नाही. मात्र करोनाचं संकट आहे, महासंकट आहे, हे लक्षात घेऊनच 2020 आणि 2021 म्हणजे यंदाचं जे वर्ष आहे तिथे थोड्याशा नियमावली घालून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसारच ही शासकीय पूजा संपन्न होते.
क्षण भरे न विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षण भरे न विसंबे विठ्ठल रुक्मिणी वेधले ओ मन तयाची भूमी वेधले ओ मन तयाची भूमी बापर कुमार देवी वरू विठ्ठलची पुरे बापर कुमार देवी वरू विठ्ठलची पुरे चित्त चैतन्य मुरे बाई हो चित्त चैतन्य मुरे बाई हो वेधले ओ मन तयाची वेधले ओ मन तयाची भूरी क्षण भर न विसंबे अत्यंत भक्तिमय अशा वातावरणामध्ये क्षण भर न विसंबे प्रवचन, सत्संग, अभंग आणि टाळ मृदुंगाचा गजर अशा यांनी पंढरी दुमदुमलेली असते. मात्र यंदा मात्र थोडीशी सुनी आहे पंढरपूर किंवा पंढरी. वारी चुको न दे हरी ही भावना प्रत्येक वारकऱ्याची असते आणि वारी चुकणं ही कल्पनाच खरं म्हणजे वारकऱ्याला सहन होत नाही आणि एक सल मनामध्ये राहत असते. पण ठाईचं बैसोनी करा एकचित्त म्हणजे जिथे आहात तिथूनच एकचित्तानं नामस्मरण करा ते देखील माझ्यापर्यंत पोहोचेल ही देखील शिकवण पांडुरंगाचीच आहे. आणि या महासंकटामध्ये तर अशा प्रकारेच प्रत्येक जण मनोमन नामसंकीर्तन, भजन, अभंग, कीर्तन यामध्ये रममाण झालाय, पण आपापल्या घरी. पंढरपुरामध्ये मात्र केवळ 400 वारकरीच प्रवेश करू शकलेले आहेत. 10 पालख्यांचं आगमन झालेलं आणि त्यानंतरचा हा सोनियाचा दिनू आजचा आषाढी एकादशीचा दिवस. खरं म्हणजे क्षणिक दर्शनानं किंवा अगदी मुखदर्शन झालं नाही तरी कळसाच्या दर्शनानं सुद्धा नवी उमेद, चेतना, एक वेगळीच शक्ती प्रत्येक भक्ताला मिळत असते आणि ती वर्षभर पुरत असते आणि त्याच शक्तीवरती तो जीवन जगत असतो, संसारामध्ये रममाण झालेला असतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. खरोखरच पांडुरंगच प्रत्येक भक्ताला सांगत असतो की मला विसरू नका आणि विसरणं तर कोणी शक्यच नाहीये. हा, यंदा उराउरी भेट मात्र शक्य नाहीये. हृदयी धरुनी आसी खेळावया न्याऊ हृदयी धरुनी आसी खेळावया न्याऊ माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्याऊ माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्याऊ भक्ता कारणे येणे घेतली तयारी आता आपण पाहिलं सागर संगीत, अशी पूजा झाली, शुद्धोदक स्नान, पंचामृत स्नान झालं, वस्त्र परिधान करण्यात आलेले आहे. आता त्याच्या मुखाला अत्तराचं लेपन होत आहे. चंदनाचा लेप तर लावला आहेच, सुंदर असा सुवर्णाचा मुकुट घालण्यात आलेला आहे. रेशमी वस्त्र परिधान केलेली ही पांडुरंगाची मूर्ती इतक्या जवळून सह्याद्री वाहिनीच्या माध्यमामुळे शक्य होऊ शकलेलं आहे. आपल्याला त्याचं दर्शन घडतंय. आणि न संडे बापर कुमार देवी वरू आणि न संडे बापर चंदनाचा टिळा लावला जातोय. हे देखील अगदी वर्षानुवर्ष ठरल्याप्रमाणेच प्रत्येक जण करत आलेला आहे.
माझ्या कानाचे तुम्ही नाव अशा प्रकारे चंदनाचा टिळा लावलेला आहे. हृदयी धरुनी गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिळविती गळा. हृदयी खरोखर प्रत्येक संताला या पांडुरंगाचं वर्णन कसं करू आणि कसं नाही असं होऊन जातं. तुम्ही नाव भरी किती अभंग, किती कीर्तन या पांडुरंगासाठी रचण्यात आलेली आहेत आणि या अखंड कीर्तन, अखंड संकीर्तन या आषाढी एकादशीला होत असतात. आरंभी आवडी आदरे सुंदर चंदनाचा टिळा लावल्यानंतर तर या मूर्तीचं रूप अधिकच शोभनीय झालंय. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण पांडुरंग जो आहे सावळा किंवा काळा नव्हेच, ज्ञानाची धवल छटा त्याच्या ठायी आहे. कर्माची कृष्ण छटा आहे आणि ज्ञान आणि कर्म एकवटल्यानंतर जो रंग होतो तो पांडुरंगाचा आहे. मगाशी पुरोहितांनी जसं पांडुरंगाच्या मूर्तीची काही वैशिष्ट्य किंवा जी लक्षणं आहेत त्याबद्दल सांगितलं. श्रींचं सिंहासन जे अत्यंत सुंदर, पुढे गरुड आणि मागे शेषाची प्रभावळ तर आहेच. वर पंचानन सदाशिव शंकराची मूर्ती असून त्यांच्या बाजूस गणपती आणि कार्तिक स्वामी यांच्या मूर्ती आहेत. डोक्यावर मुकुट जो आहे ते म्हणजे शिवलिंग आहे. विठ्ठले धरिले शिरी निजलिंग ते मुकुटाकृती असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती आता सुवर्णाचा मुकुट परिधान करण्यात आलेला आहे. चंदनाचा टिळा आणि आता पुष्पमाळ, तुळशीमाळ. तुमाय माऊली जीविता जीवाणा तुमाय माऊली जीविता जीवा. तुळस, तुळशीचा हार म्हणजे पांडुरंगासाठी खूपच प्रिय आणि तुळस हे वैराग्याचं देखील प्रतीक आहे. खूप सुंदर अशा फुलांनी या मूर्तीला आता सजवलं जात आहे. असं साजिरं गोजिरं जे रूप आहे सालंकृत करून मग पूजा केली जाते. चरणन जोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथ वदनी तुझे मंगल नाम हृदय खंडित प्रेम. चरणन जोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथ जायचा जायचा असेल भोग करिता करिता गडी. चरणन जोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथ नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माग. चरणन जोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथ नामली वदनावाई हरी वासुदेव हरे हरी धूपम दीपम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम समर्पयामि. प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. पंचखाद्य नैवेद्यांते उपहार. पंचखाद्याचा नैवेद्य आता अर्पण करण्यात आलेला आहे. नैवेद्यम समर्पयामि. फलाहार नैवेद्यांते पंचखाद्य फलाहार समर्पयामि. याचा नैवेद्य अर्पण करतोय.
दरवर्षी प्रत्येक वारकरी जो असतो प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी आसुसलेला असतो. खरोखरच प्रत्येकाला पंढरपूर म्हणजे आपलं माहेरच वाटतं. मात्र करोनाचं संकट आडवं आलेलं आहे, त्यामुळे या माहेरी प्रत्येक वारकऱ्याला काही येता आलेलं नाहीये. केवळ 400 वारकऱ्यांनाच हे पुण्य मिळालेलं आहे. मात्र ठीक आहे, माणसात देव पण पाहणारा हा वारकरी संप्रदाय आहे आणि प्रत्येक माणसामध्ये देव वसलेला आहे अशी भावना प्रत्येकाच्याच मनात आहे. आता पंचारतीला सुरुवात झालेली आहे. जय देव जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभा राहिका वल्लभा पावे जुनागा जय देव तुलसी माला गळा कर ठेवली कशी कासे पितांबर कस्तुरराज देव सुरवाराणी केसी वेणी गरुड हनुमंत संकुहेरात जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभा राहिका वल्लभा पावे जुनागा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयेती हो साधू जनयेती चंद्रभागेमध्ये स्नान देखील दर्शन हेळा मात्र ते होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाढती जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जुलगा जय देव हरी वासुदेव हरे पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अनेन कर्मणा भगवान परमेश्वर तुल्यकान् नमः देवो भवतु तत्सद श्री कृष्णार्पणमस्तु. मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि प्रार्थनां नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. Cameraman, please. Hiding. Oh, भैया. पांडुरंग आणि वारकरी यांचं नातं खरोखरच अलौकिक असंच आहे. मैलोन मैल ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता पायी वारी करत जेव्हा वारकरी पंढरपुरात दाखल होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये काही मुखदर्शन घडावं याची देखील आस नसते. केवळ कळसाचं दर्शन घडलं तरी तो स्वतःला धन्य मानत असतो आणि मागणं न काही मागणे असं आलो असंच काहीसं प्रत्येकाच्या मनात असतं. म्हणजे गर्भगृहामध्ये जाऊन जरी दर्शन घेण्याचा योग आला किंवा ते पुण्य लाभलं ना तरी काय मागावं हे सुचतच नाही. कारण प्रत्येकाला विश्वास आहे प्रत्येक क्षणी पदोपदी पांडुरंग आपल्या सोबत आहे. संकट असो कुठलीही आव्हानं असो त्याचा आशिष आपल्या सोबत आहे किंवा तोच आपल्या सोबत सदैव आहे हेच प्रत्येकाला वाटत असतं. आणि मागचं वर्ष आणि यंदाचं वर्ष मात्र साकडं घालत असताना प्रत्येकानेच सांगितलेलं आहे की या करोनारूपी राक्षसापासून मुक्ती दे, देशाला या करोनाच्या संकटापासून वाचव. आणि हेच साकडं आता मुख्यमंत्र्यांनी देखील नक्कीच घातलं असणार. अभी आपको इतना समय दिया ना हमने, अभी हमको भी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मिताई ठाकरे आणि कोलते दाम्पत्य आता गर्भगृहामध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये ही शासकीय पूजा श्री विठ्ठलाची संपन्न झालेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा नुकतीच संपन्न झालेली आहे. खरं म्हणजे आजचा जो आषाढी एकादशी यांच्यासोबतच कोलते दाम्पत्य यांना यावर्षीचा मान मिळाला होता. मानाचे वारकरी म्हणून त्यांची निवड झालेली होती. विणेकरांची सेवा या दाम्पत्यानं गेली 20 वर्ष या मंदिरात दिली होती आणि त्यांना हा आजचा बहुमान मिळालेला आहे. ही महापूजा नुकतीच संपन्न झालेली आहे. मात्र यंदा
असं चित्र नाहीये. पंढरी सुनी सुनी आहे, पण त्याला कारणही तितकंच महत्वाचं आहे. करोनाचं संकट आहे म्हणून यंदा आणि 2020 साली देखील पायी वारी घडलेली नव्हती. मात्र ती नक्की घडेल असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक जण नामसंकीर्तन करत विठू माऊलीची पूजा आज करताय घर बसल्या. यंदा केवळ मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली. सर्वांनाच माहिती आहे, करोनामुळे पंढरपुरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. 9 गावांमध्ये संचारबंदी लागू करावी लागली. मात्र यंदा ही परंपरा जपली गेली. गर्दी टाळण्यासाठी मात्र काही नियम घातले गेलेत. श्री विठ्ठलाची शासकीय पूजा आता संपन्न झालेली आहे. आदित्य ठाकरेंनी देखील नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या ठाई साकडं घातलेलं असणारच. मानाचं दाम्पत्य जे आहे, कोलते दाम्पत्य, त्यांनी देखील मनोमन पूजा केलेली आहे. आता याच्या पुढे श्री विठ्ठलाच्या पूजेनंतर मान जो असतो रुक्मिणी मातेचा, रुक्मिणी मातेची पूजा देखील अशाच प्रकारे षोडशोपचारे साग्रसंगीत केले जाते. या श्री क्षेत्र पंढरपूरच्या मंदिराबद्दल एक सांगायचं झालं तर खरं म्हणजे प्रत्येक देवळामध्ये बघायला गेलं तर विठ्ठल रखुमाई जी असते ती एकत्र स्थित असते. मात्र श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचे जे मंदिर आहे, जे गर्भगृह आहे ते वेगळं आहे आणि रुक्मिणी मातेचं गर्भगृह वेगळं आहे. त्याला देखील एक कथा आहे. म्हणजे रुक्मिणी जेव्हा द्वारकेहून पंढरपूरला कृष्णावरती रुसून आली होती आणि दिंडीर वनामध्ये तपश्चर्येला बसली होती. भगवान श्रीकृष्ण भेटायला आले, पण बायकोला पहिलं न भेटता ते भक्त पुंडलिकाकडे गेले आणि म्हणूनच ते रुसून बसले, अशी एक आख्यायिका आहे. आणि म्हणून या श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये ही रुक्मिणी माता जी आहे तिचं गर्भगृह म्हणा किंवा तिचं मंदिर जे आहे ते वेगळं आहे. गाही रखुमाई यांच्या मूर्ती श्रीदेवी भूदेवी स्वरूपात चामर स्वरूपात असून त्या श्री पांडुरंगापेक्षा मोठ्या आहेत. आपण 2 दृश्य पाहताय. आत्ताच श्री विठ्ठलाची जी शासकीय पूजा केली त्याचं गर्भगृह आपल्याला दिसतंय आणि दुसरीकडे रुक्मिणी मातेची पूजा आता सुरू आहे, त्याचं देखील दृश्य आपण पाहताय. रुक्मिणी मातेची पूजा देखील आता सुरू झालेली आहे. ही मूर्ती देखील सालंकृत असते. त्या मूर्तीच्या पायावर स्वस्तिक आहे, पायात नुपुर म्हणजे पैंजण आहेत. या पाषाण रूपी मूर्ती जी आहे त्याच्या मूर्तीवरती शालूच्या निरा देखील दिसून येतात. आता वस्त्रांनी मढलेली आहे त्यामुळे तशा दिसणार नाही. मात्र एकंदरीत जी मूर्तीचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये या शालूच्या निरा या पाषाणरूपी मूर्तीमध्ये दिसून येतात. आणि रुक्मिणी मातेच्या पूजेबद्दल वैशिष्ट्य एक सांगायचं झालं तर ही महिला पुरोहित ज्या असतात त्या ही पूजा करत असतात. यामध्ये देखील समानतेचा एक दरवळ दिसून येतो. जसं विठ्ठल जे आहे समचरणात आहेत त्याच्यातनं देखील समता एकतेचा संदेश होतो, एकतेचा संदेश दिला जातो. तसंच अशा प्रकारे रुक्मिणी मातेची पूजा महिलेच्या हातून करण्यामध्ये देखील हाच संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातो. ही पाषाण आहे मुळातच
तिचं तेज जे आहे ते आपल्याला दिसतंय. पांडुरंगाची मूर्ती ही वालुकाश्म आहे, तर ही पाषाणरूपी अशी मूर्ती आहे. आता या रुक्मिणी मातेची देखील षोडशोपचारी पूजा होईल. शुद्धोदक स्नान घातलं जात आहे. या मूर्तीबद्दल बघायचं झालं तर तुम्हाला आता दृश्यांमधनं दिसून येईल की तिच्या एका हातामध्ये करंडा आहे आणि एक हात कमरेवर आहे. अलंकार आहेत, म्हणजे ती मूर्ती देखील सालंकृत अशीच आहे. आता हिला देखील पंचामृत स्नान घातलं जाईल. साधारण ही 2.5 ते 3 फुटी मूर्ती आहे आणि तिला चक्क 9 वारी नेसवली जाते आणि एक कसब देखील खरोखरच शिकावं लागतं. ही एक कलाच आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीनंच अशा प्रकारे हा शालू नेसवला जातो. दुग्धाभिषेक सुरू आहे. सुरभिनोमुखाकर प्रणायं सिदारियत ओम कृतन्निमित्य कृतपसयोर्हृदेश कृतकृतपसुधामा अनुष्वदमदयस्य स्वाहा कृतिमृषभं वक्षाव्यम् ओम मधुवादारुदाय दे मधुक्षरन्ति सिन्धवः मा श्रीरसदोषधीः मधुरक्रमदोषो मधुमतार् जगन्माता रुक्मिणी देवी तिचं सालंकृत असं रूपडं आपल्याला आता थोड्याच वेळात दिसणार आहे. आता सध्या पंचामृत स्नान सुरू आहे आणि त्यानंतर तिला अलंकाराने आणि अलंकार जे आहेत त्यांनी सजवलं जाणार आहे. मित्राय वरोडाय वायव्य बृहस्पती मधुमामदाभ्या पयदिकृत मधुशर्करा स्नानं नम्रपयामि पयादि पंचा मधुशर्करा स्नान झालेलं आहे. तोंड गोड करण्यात आलंय शर्करेनं. पुन्हा शुद्धोदक स्नान आणि दुग्धाभिषेक सुरू आहे. यस्यां हिरण्यं नन्दयं कामश्वं पुरुषानः अशो पूर्वां प्रथमध्यामश्चनाद प्रबोधिनीं श्रीयन्देवी मुपवये श्रीरमादेवी जुष्टदां आं सोऽस्मितां हिरण्यप्राकार आर्द्राञ्जलन्तीं तृप्तान्द्रपयन्त्ये पदमे स्थितां पद्मवर्णान्नां योगो ही मूर्ती जी आपण बघतोय तिच्या चेहऱ्यावरती जर का बघितलं तर मुळातच तिला नथ घातलेली आहे, म्हणजे सालंकृत अशी आहे. करंडा देखील तुम्हाला आता दिसतोय या रुक्मिणी मातेच्या हातामध्ये आहे आणि पायी पैंजण देखील आहेत. मगाशी मी जसं म्हटलं शालूच्या निर्या देखील दिसत आहेत बघा तुम्हाला. या मुळातच या पाषाण मूर्तीमध्ये हे अलंकार आहेतच. मनसा काममागोद्यमर्षमहीमये पुरुणां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतायः हृदयमेन प्रयाभूतामयि सम्भवकृतमा श्रियं वासियमे कुले मातरं पद्ममालिने पत्रचन्द्रसिग्धानिकलीलौषमे गृहे देवीं मातरं श्रियं वासियमे कुले आर्द्राय्यकरणीं यक्षिं सुवर्णां हेममालिने सूर्यां हिरणमयि लक्ष्मीं जातवेदो मावा आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं मङ्गलां मधुमवालिने आपण श्री क्षेत्र पंढरपूर इथनं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातनं श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेचं थेट प्रसारण सह्याद्रीच्या माध्यमातून पाहत आहे. याआधी आपण पाहिलं श्री विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा झाली, साकडं घातलं गेलं आणि आता रुक्मिणी मातेला स्नान घातलं जात आहे. अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. स्वस्तिर्याचा विनाशाच्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकप्रिया त्वाञ्च स्वस्तिं भो ब्रुवन्तु नः. अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. कुमकुम लावलं जात आहे.
अस्तगुरो विश्वा उयमाय विद्वां बुमां बुमां ब्रह्मरिवाजे विश्वदाः ॐ लोमवस्त्राणि विवसावसादि वरचिद्रामन्दोदराः अवादि भगवन्मन्दरो वस्त्रांनी ओटी भरली गेली सजेदे विधिवस्त्रं दद्यात् आणि हाच जो शालू आहे तो आता परिधान करण्यात येईल. माहसी दक्षिणेन इदमाहितवाद विपूरमिन्दुविदेशनन्दुविमघा सुविमात्रमोभिः महितवा शूरदेवानमर्गा सोदिस्तन्दाम् इमन्वां वारयन्ते एतोन्निद्रौस्तभामेशानं वस्वस्वराजा नरमदोषामृतिजन्मः रसो सदुपगाव्यतवक्षामयीयमाना अभिरादोषादिगुरतो आनो भरदक्षिणेन पांडुरंग हेच दैवत, चंद्रभागा तीर्थ आणि पंढरी हे क्षेत्र. हीच भावना प्रत्येकाच्या मनात असते. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. पंढरपूर नगरी ही सजलेली आहे, रोषणाई करण्यात आलेली आहे. मात्र वारकरी आणि मात्र ती यंदा सजलेली नाहीये. केवळ 400 वारकरी इकडे आलेले आहेत. त्यांनाच परवानगी मिळाली आहे. मगाशी मी जसं म्हटलं की या 2.5-3 फुटी मूर्तीला नऊवारी शालू नेसवला जातो. ती देखील एक कला आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीनं हा शालू परिधान केला जातो, बघण्यालायक असतं. आणि हेच दृश्य आता आपण पाहताय. आता रुक्मिणी मातेची पूजा सुरू आहे. मला इथे एक सांगावंसं वाटतं की वारी म्हणजे खरोखर सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, एक अधिष्ठान आहे सांस्कृतिक. आणि या वारीमध्ये महिलांचा सहभाग खरोखरच उल्लेखनीय असतो. म्हणजे संसारात रममाण व्हा असं वारकरी संप्रदाय जो आहे सांगत आलेला आहे. किंवा विठू माऊली देखील संसारातच राहून तुम्ही माझी भक्ती करा, पूजा करा असं सांगत आलेले आहेत. या संसारात रममाण झालेल्या, संसारात गुंतलेल्या महिलांना इतकं मैलोन मैल चालणं कसं काय शक्य होणार, इतका वेळ कसा काय त्या देऊ शकतील असं वाटत असतं. मात्र तीही शक्ती, तीही संधी केवळ विठू माऊली त्यांना देत असते. आणि वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेचं एक ठरवून दिलेलं कार्य असतं. कोणी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन वारी करत असतं, तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं सेवा करताना दिसतात, कोणी स्वयंपाक करताना दिसतात. त्यामुळे त्यांची कामं देखील वाटून दिलेली असतात. मात्र ते खूप मानानं त्यांना ही कामं दिलेली असतात. त्यामुळे स्त्री पुरुष किंवा कुठलाच भेदाभेद इथे दिसून येत नाही. हाच तर या वारीचा एक महत्वाचा गुण म्हणावा लागेल, महत्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आत्ता निर्या देखील आपण पाहताय, नऊवारी साडी आहे आणि केवळ 2.5 फुटी मूर्ती आहे. आता किती कलात्मक पद्धतीनं हा शालू नेसवला जातोय. आपण म्हणतो ना चापून चोपून साडी नेसावी, तसंच काहीसं इथे घडताना दिसतंय. गुलाबी रंगाचा हा शालू आहे, हिरवा ब्लाऊज आहे. भक्तीचा अपूर्व असा आनंद सोहळा आज आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरामध्ये साजरा केला जातोय. आणि प्रत्येक वारकरी घरोघरी विठू नामाचा गजर करत, नामसंकीर्तन करत त्याची घरबसल्या पूजा करतोय. शल्य मनात आहे की उराउरी भेट नाही घडू शकली किंवा याची देही याची डोळा पंढरपुरात जाऊन आपण विठू माऊलीचं दर्शन नाही घेऊ शकलो. मात्र हरकत नाही, प्रत्येकाच्या मनामध्येच विठू माऊली बसलेली आहे. आणि सह्याद्री वाहिनी आहे ना तुमच्या साथीला, त्यांच्याच माध्यमातून तुम्ही आता हा सुख सोहळा पाहताय. चैत्री, आषाढी, माघी, कार्तिकी अशा 4
वाऱ्या पंढरपुरामध्ये होत असतात. आणि मगाशी मी जसं की म्हटलं की महिलांचा सहभाग देखील वारीमध्ये उल्लेखनीय आणि खरोखर अधोरेखित करणारा असतो. म्हणजे संसाराचा गाडा रेटता रेटता इतक्या त्या मग्न झालेल्या असतात, स्वतःला वेळ देण्यास त्यांना अवधीच नाही मिळत. मात्र वारीमध्ये मात्र वेगवेगळे खेळ म्हणा किंवा अभंग कीर्तन याच्या माध्यमातून तो हा आनंद जो असतो तो महिला मिळवत असतात. आणि हा आनंदच स्वतः सोबत घेऊन पूर्ण वर्षभर त्यांना एक शक्ती मिळत असते. आणि हा मान देखील त्यांना या वारीमध्ये मिळत असतो. वंदे सरस्वत्वाजे सुभाषिनी रदाभूषेवनस्तनियं उदस्यान सरस्वती घोराहिरण्यवर्धनी. या पंढरी क्षेत्राचं महात्म्य काय वर्णावं. दक्षिण काशी म्हटलं जातं, महाराष्ट्राचं कुलदैवत असं म्हटलं जातं. चिरंतन असं स्फूर्ती स्थान देखील पंढरी आहे. आणि ही स्फूर्ती प्रत्येक वारकऱ्याला आषाढी एकादशीच्या निमित्तानं मिळत असते किंवा वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर मिळत असते. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यस्पर्शानं आणि संजीवन समाधीच्या स्थानामुळे पावन झालेल्या आळंदीहून पंढरपूर या तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखो वारकरी पायी वारी करत असतात. मात्र ही वारीची जी परंपरा आहे त्याला थोडासा खंड पडलाय, कारण पायी वारी करू शकलेलं नाहीये. कारण 2020 साली देखील करोनाचं संकट होतच आणि आत्ता देखील आहेच. आणि प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी म्हणूनच काही नियमावली घालून देण्यात आली. पण मगाशी मी जसं म्हटलं की या वारीमध्ये सहभागी झालं ना, एकदा जरी सहभागी झालं तरी एक अलौकिक अशी चेतना, शक्ती, स्फूर्ती मिळत असते, प्रेरणा मिळत असते. आणि ही प्रेरणाच मला वाटतं 2020 सालीच देखील वारकऱ्या दर्शन घेऊ शकलेले नाहीयेत. मात्र ती प्रेरणा, ती ऊर्जा अजूनही त्यांच्या ठायी आहेच. यंदा देखील ती स्थिती आहे. घर बसल्या सह्याद्रीच्या माध्यमातून त्यांना विठू माऊलीचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घडतंय. हेही नसे थोडके असंच आहे. आणि आषाढी एकादशीला नाही, कार्तिकी एकादशीला आपल्याला नक्की दर्शन मिळेल हा एक विश्वास देखील प्रत्येकाच्या मनात आहे. किती सुंदर पद्धतीनं हा शालू नेसवला गेलाय बघा. अलौकिक असं सौंदर्य अजूनच खुलून निघालंय. चापून चोपून अशा प्रकारे हा शालू नेसवण्यात आलाय. गुलाबी आणि हिरवा रंग किती उठून दिसतोय रुक्मिणी मातेवर. मागे फुलांची शोभा खूपच छान दिसते. हे वस्त्र परिधान करत असताना देखील बघतच राहावं असं वाटतं. खरोखरच किती कलात्मक पद्धतीनं आणि शिस्तीत अशा प्रकारे विठू माऊली म्हणा किंवा रुक्मिणी मातेला वस्त्र परिधान केली जातात. 18 पगड जातींमधले जन, वारकरी, फडकरी, दिंडीकरी, शेतकरी, कामकरी, अगदी गरीब श्रीमंत सगळे जण वारीमध्ये सहभागी होतात.
आणि वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे ती प्रत्येकाच्या अंगी असते. त्यातलीच एक शिकवण म्हणजे संयम, स्वयंशिस्त. आणि गेली 2 वर्ष आपण पाहताय की हाच संयम प्रत्येक वारकरी पाळत आलेला आहे. शालू परिधान करण्यात आलेला आहे आणि आता रुक्मिणी मातेच्या चेहऱ्याची शोभा वाढवली जाते. स्मित हास्य करणारी अशी ही रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. हिच्या माथी देखील, रुक्मिणी मातेच्या माथी देखील चंदनाचे उटी लावली जाते. कुंकुमार्जन केलं जाईल. अलंकाराने तिला अलंकृत केलं जाईल. देवा आदित्य पंचजना आदित्यजातमदितिरजनित्वा भेटी लागी जीवा लागलीचे आस. ही आस प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतेच की जाऊन विठू माऊलीचं, रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यावं. मात्र यंदा आणि मागच्या वर्षी हे काही शक्य झालेलं नाहीये. किती सुंदर पद्धतीनं चंदनाचा हा टिळा लावण्यात आलेला आहे. माथी टिळा आणि मग अशा वेगळ्या पद्धतीनं जर का त्यातला ओलावा असेल तो काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता कुंकुमार्जन केलं जाईल. मंगलाय सगुणे भवासी मातवाकाशी गविव्याविष्या विदत मातवासेन उदवधीन. मळवट भरणं म्हणतात ना, ते यालाच. सुंदर पद्धतीनं, अतिशय कलात्मक पद्धतीनं, शिस्तबद्ध पद्धतीनं अशा प्रकारे कुमकुम तिलक अर्पण करण्यात येतोय. ओम प्रदक्षिणीपतिद्रोणन्दिकार वयो वदान्तरुदराज कुन्दयः. मग सगळ्यांनाच माहिती आहे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चातुर्मास आहे. मात्र यंदा अधिक मास असल्यामुळे हा चातुर्मास 5 महिन्यांचा आहे आणि या चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं. भाद्रपद शुद्ध एकादशीला देव कुशीवर वळतात म्हणून ती परिवर्तनी एकादशी असते आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव जागे होतात म्हणून ती प्रबोधिनी एकादशी असते. ही आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. आणि या चातुर्मासातीलच म्हणजे केवळ आषाढी एकादशी नव्हे तर चातुर्मासातलंच पंढरीचं वर्णन खरोखरच शब्दातीत म्हणावं लागेल. अखंड भजन, कीर्तन, प्रवचन, अध्ययन, सत्संग यांनी पंढरपूर म्हणजे जणू गजबजलेलं असतं. मात्र यंदा वारकऱ्यांचा गजबजाट नाहीये. मात्र अखंड अभंग, कीर्तन, संकीर्तन प्रत्येक जण घर बसल्या करतोय. तुळशीपत्र देखील तिच्या माथी लावलेलं आहे.
स्वक्रियते चिंतनारय महामरकं भवन चित्रमर्जा. आत्ता मी जसं म्हटलं, यंदा अधिक मास असल्यामुळे चातुर्मास 5 महिन्यांचा आहे आणि अशात उराउरी भेट आपली विठू माऊलीची झालेली नाहीये. मग हे 5 महिने कसे काय व्यतीत करायचे असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक शल्य म्हणा किंवा एक चिंता आहे. पण हे देखील माऊलीच्या साथीनं शक्य नक्की होणार आहे. जागृवां सत्तां जागृवां सहिति जागृवां साहा समिन्ददे इन्ददे विष्णोर्यत यत्परमं परमं पदं पदमिति पदं सोमाः सुरब्रह्मन्दवः सुतः सुतपियागुदरे. आषाढी वारीमध्ये समतेचं, एकात्मतेचं दर्शन घडत असतं. आता जी रुक्मिणी मातेची पूजा होते त्यातनं देखील हाच संदेश दिला जातोय. खरं म्हणजे बऱ्याच मंदिरांमध्ये खरं तर गर्भगृहांमध्ये महिलांना प्रवेश देखील दिला जात नाही. मात्र इथे क्रांती झालेली दिसून येते. रुक्मिणी मातेची पूजा जी आहे साक्षात एक महिला पुरोहित करतात. जसा वारीमध्ये प्रत्येक महिलेला मान मिळतो तसाच पूजेमध्ये देखील महिलेला मान दिला जातो. समुद्रस्य अधिविष्टति दिनवन्ना कोशं मधुसूदं नित्यस्तोत्रः वनस्पतिः अन्तरिति कवाः भवानः मानुषा. हे श्री क्षेत्र पंढरपूर जे आहे त्याची देखील महती खूपच आहे. आता आपण पाहताय कुंकुमार्जन झाल्यानंतर सुवर्णाचा मुकुट रुक्मिणी मातेला परिधान केला जातोय. त्याने तिचं सौंदर्य तर अधिकच उठून दिसतंय. मगाशी मी जसं म्हणत होते, ह्या तीर्थक्षेत्र पंढरीचं वर्णन खरोखरच अत्यंत महत्वाचं आहे. तीर्थक्षेत्र एकतर योगपीठ असतं किंवा शक्तिपीठ असतं असं म्हटलं जातं. परंतु शंकराचार्यांनी पंढरपूरला महायोगपीठ असं म्हटलंय. तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तिपीठावरती देवीच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पाहत तिष्ठत उभा आहे. परमेश्वर भक्ताची वाट पाहतायत म्हणून हे महायोगपीठ असं आहे पंढरपूर. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये सगुण आणि निर्गुण रूपांचा उत्कृष्ट संयोग किंवा मिलाप दिसून येतो. आणि आत्ता आपण पाहताय रुक्मिणी मातेची पूजा आहे. शालू परिधान करण्यात आलाय, मळवट भरण्यात आलाय. आता पुष्पहार अर्पण केला जातोय. सुगंधी फुलांचे गजरे माळण्यात येत आहेत. मुकुटावरती देखील वेणी माळण्यात आली. हातात देखील आता सुगंधी फुलांचे गजरे माळले जात आहेत. विठ्ठल भक्तीची परंपरा महाराष्ट्रामध्ये अविरत सुरू आहे. तो जिथे 28 युग भक्तांसाठी उभा आहे, तिष्ठत उभा आहे आणि एका विटेवर उभा आहे, ते पंढरपूर एक प्राचीन तीर्थक्षेत्र, भागवत धर्माचं आद्यपीठ आणि दक्षिण काशी म्हणून देखील परिचित आहे.
नैवेद्यं निवेदयामि तथा सर्वनैवेद्यं आता नैवेद्य अर्पण करण्यात येईल. फलाहार पंचखाद्य यांचा नैवेद्य दाखवला जातोय. ब्रह्मणे नमः नैवेद्यमद्यपनीयं समर्पयामि नैवेद्यं प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि इदं फलं मया एव स्थापितं पुरस्तव तेन मे पुरावाप्तिरभवेष्मन्मन्यनमन् ॐ याप्तविन्द्रियापरात्पाया ॐ भैरवनानि दाशते स्वाति सुगताभगा सम्भागं चित्रमीने कनकं कुशलं नीलं पद्मरागोक्तमौक्तिकां वेदानि पञ्चरत्नानि विनित्यं प्रतिगृह्यताम् ॐ या रुक्मिणी मातेची ओटी भरली जाते. मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी रश्मिताई ठाकरे रुक्मिणी मातेची ओटी भरतायत. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या असं ज्ञानदेवांनी हरिपाठात म्हटलंय. ही पंढरी त्यांचं मोक्षाचं ठिकाण आहे. मुखी नामा हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची असं देखील तुकोबाराय अभंगात म्हणतात. या पांडुरंगाचं पंढरीचं किंवा वारीचं वारकरी संप्रदायाचं वर्णन करता करता संतांचे शब्द अपुरे पडताना दिसतात. फलानि सुफलानि च समर्पयामि अथ स्वस्ति श्री सुवर्णमहानिराञ्जनदीपां श्रिये वैनन्द श्रियामागलादिसन्दलप्रजावषडवृद्यानन्दत्यै सन्दीयते कोलते दाम्पत्याला देखील या शासकीय महापूजेचा मान देण्यात आलाय. श्रीमती कोलते यांनी देखील या रुक्मिणी मातेची पूजा केली. आता पंचारतीने आरती केली जाते. मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्करोमि अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरि प्रार्थनां नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि कल्याणं चिन्तितं कार्यं चिन्तितार्थमनोरथं देवत्वप्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते. आपण आता पाहिलं काही वेळापूर्वीच श्री विठ्ठलाची महापूजा आणि आता रुक्मिणी मातेची महापूजा देखील संपन्न झालेली आहे. आता देवीकडनं रश्मिताई ठाकरे यांची ओटी भरली गेली. खरोखरच परमभाग्य असं मानलं जातं आणि हे कोलते दाम्पत्य जे आहे जन्मोजन्मीचं पुण्य अशा प्रकारे पूजेचा मान मिळाल्यानंतर लाभत असतं. खरोखरच हे भाग्य यंदा वेणेकरी जे आहे कोलते त्यांना मिळालेले आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नींना देखील त्यांची ओटी भरण्यात आली.
सर्व जाती जमातींना भक्तिप्रेमाच्या बळावरती परमेश्वर दर्शनाचा अत्यंत सोपा सोपान वारकरी संप्रदायाने आणि संतांनी घालून दिला आणि या सोपानाचाच किंवा या मार्गावरच मार्गक्रमण अविरत सुरू आहे. शतकानुशतकांची वारीची ही परंपरा आहे. त्यामध्ये अनेक संकट आली होती. मग प्लेगचं संकट म्हणा किंवा दुष्काळाचं संकट म्हणा आणि आत्ता 2 वर्ष आपण पाहताय करोनाचं महासंकट आहे. मात्र परंपरांचं जतन केलं जात आहे, मागच्या वर्षी देखील आणि यंदा देखील. वारकऱ्यांना म्हणजे जे लाखोंनी अक्षरशः 10 लाखांच्या वर वारकरी पंढरीमध्ये दाखल होत असत, ते मात्र गेली 2 वर्ष शक्य नाहीये. मात्र परंपरांचं जतन केलं जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मिताई ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी आत्ता यंदाची म्हणजे 2021 सालातली श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय पूजा केलेली आहे. हनुमान साकडं मनुष्यातच देव पाहणारा हा वारकरी संप्रदाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.